लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा आणि हेक्टरी जाहीर करण्यात आलेले 17,000 रुपये द्यावेत या मागणीसाठी बहुजन विकास अभियानाच्या वतीने उदगीर येथे न्याय दो सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं। अन्यथा यापेक्षा उग्र नांगर सत्याग्रह आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। उदगीर शहरात बहुजन विकास अभियानाच्या वतीने आज जोरदार आंदोलन करण्यात आलं। नांदेड जिल्ह्याप्रमाणेच लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही तात्काळ खरीप 2025च्या पीक विम्याची रक्कम देण्यात यावी अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। आंदोलनकर्त्यांनी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करत लातूर जिल्ह्यात पाऊस पडला नाही का, नुकसान झाले नाही का असा सवाल उपस्थित केला। तसेच अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असूनही सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला। पीक विमा कंपन्या मालामाल होत आहेत आणि शेतकरी मात्र संकटात आहेत। बहुजन विकास अभियान हा अन्याय सहन करणार नाही। तात्काळ विमा आणि अतिवृष्टीची मदत द्यावी। सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 17,000 रुपयांची मदत जाहीर केली होती, मात्र अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षा तीव्र नांगर सत्याग्रह आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही बहुजन विकास अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय। यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार, सामाजिक कार्यकर्ते राजेश्वर भाटे, अंबादास पाटील, अक्षय सावंत, अमोल सूर्यवंशी, पप्पू शेवाळे, सूरज शेलारकर, भीमराव कांबळे, गोरख वाघमारे, पिंटू डोंगरे, राजू होळकर, अशोक नागराळे, किशोर बलांडे, राजकुमार अप्पा कारभारी, यावर खान, भीमराव आळसपुरे, शेख सय्यद, सुभाष कोटलवार आदी उपस्थित होते। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी अशोदीप सूर्यवंशी, उदगीर, लातूर। आज आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने विविध शेतकरी बांधवाच्या वतीने माननीय उपजिल्हाधिकारी सन्माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन देत आहोत की नांदेडप्रमाणे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पीक विमा मिळावा। कारण नांदेडमध्ये 1200 कोटीपैकी 800 कोटी रुपये नांदेडला मिळाले। तिथे जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यंत उत्तम कामगिरी केली म्हणून त्यांना ते पैसे मिळाले। मात्र लातूर जिल्हा या पीक विम्याच्या यादीमधून वगळण्यात आलाय। हा अन्याय। लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस पडला नाही का? लातूर जिल्हा मराठवाड्यामध्ये नाही का? सरकारने या पीक विम्याच्या कंपनीत चालढकलपणा दूर केला पाहिजे आणि सरकारने तात्काळ सर्व शेतकऱ्यांना पीक विमा कसा मिळेल, 2025चा खरीप पीक विमा आजपर्यंत शेतकऱ्यांना मिळाला नाही, तात्काळ मिळाला पाहिजे ही मागणी घेऊन बहुजन विकास अभियान न्यायिक आंदोलन करत आहे। आमची मागणी आहे, शासनाने शेतकऱ्याला हेक्टरी 17,000 रुपये जमीन खरडून गेली म्हणून अनुदान जाहीर केलं, मात्र ते देखील अनुदान आजपर्यंत मिळालं नाही। अनेक संघटित शेतकरी असताना त्यांना कोणी समोर जात नाही। पण सरकारला विनंती आहे आमची, तुम्ही शेतकऱ्याच्या मागणीकडे लक्ष द्या। तात्काळ पीक विमा शेतकऱ्याचा नाही मिळाला तर बहुजन विकास अभियान नांगर सत्याग्रह करणार आहे। शेतकऱ्याला जोपर्यंत न्याय मिळणार नाही, कारण विविध आंदोलन मी आजपर्यंत केलेत, मात्र सरकार जागा होत नाही। पीक विमा मालामाल झालेत, शेतकरी हैराण आहेत। करोडोचं फळ त्या पीक विमा कंपनीला होत आहे, मात्र शेतकरी आता हैराण असताना लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वगळून पीक विमा कंपनीला मालामाल करण्याचे काम जर कोणी करत असेल तर त्याचा बहुजन विकास अभियान जाहीरपणे निषेध करते। जोपर्यंत शेतकऱ्याला पीक विमा मिळणार नाही